धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको यासाठी मुलुंडकर आणि विविध पक्षांनी आंदोलन केले आहेत। मात्र धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्येच होणार हे निश्चित झाल्यावर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। आज महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येते। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी गांगुर्डे यांनी। आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबईची धारावी झोपडपट्टी हिचं पुनर्वसन हे होणार आहे आणि हे पुनर्वसन होण्यामागे जे धारावीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन हे धारावीतच व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे। पण मात्र जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना मात्र मुलुंडच्या मिठागर परिसरामध्ये त्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे। नेमकी काय मागणी आहे आपली मुलुंडकर वासियांच्या वतीने? हे नोव्हेंबर मध्ये निवडणूक झाला, मुख्यमंत्री साहेब असेल, मुलुंडचे विद्यमान आमदार असेल, त्यांनी मुलुंडचे नागरिकांना हे आश्वासन दिलं होतं की मुलुंडचे जे ऑक्राई नाक्याचं जमीन असेल, डम्पिंग ग्राउंड असेल आणि हे मिठागरचं जमीन असेल 155 एकर्स आहे, याच्यामध्ये एकही धारावीकरांना इथे ट्रान्सफर करणार नाही। आता मास्टर प्लॅन धारावीचा आलेला आहे, याच्यामध्ये 3 लाख अपात्र लोकांना इथे ट्रान्सफर करण्यात आले आहे आणि म्हणून आम्ही लिहिलंय महाविकास आघाडीने क्या हुआ तेरा वादा। आणि हे बघा, हे मुलुंडची अवस्था बघा तुम्ही, 2 लाख लोक राहतात इथे, आणखीन 3 लाख लोकांचा बोजा आमच्यावर पडणार आहे। आमचे फुटपाथ असेल, रस्ते असेल, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, काय होणार यांच्या? आणि हे जे मिठागरचे जमीन आहे, काडीचे जमीन आहे, हे पूर पासून आम्हाला वाचवतो आणि तिथे तुम्ही कॉन्क्रीट जंगल उभं करणार तो हे जे पाणी आहे लोकांचे घरी शिजणार। म्हणून आम्ही याचा विरोध करत आहे आणि आज आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलंय। सकाळी 9 वाजतापासून संध्याकाळी 9 पर्यंत आम्ही इथे असणार आहे। धारावीतील जे प्रकल्प बाधित जे आहे त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी जर झालं तर या मुलुंडमध्ये राहणाऱ्या लोकांवरती त्याचा बोजा पडू शकतो असं मुलुंडमधल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। मुलुंडकरांना वचन दिलं होतं की धारावीतून एकही माणूस इथे येणार नाही। आता मुख्यमंत्री पदाचे शपथ झाला, आता अदानीचा मास्टर प्लॅन बाहेर पडलेला आहे, त्याच्यामध्ये 3 लाख लोक जे अपात्र आहेत त्यांना तुम्ही इथे पाठवणार आहे। मुलुंडचे बघा 2 लाख लोक राहतात इथे सडक असेल, फुटपाथ असेल, शाळे असेल, आमचे रुग्णालय असेल, काय होणार? सगळं मुलुंडचे कोंडी होणार आहे। म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे आम्ही लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे आणि बंद पण आम्ही जे शॉपकीपर आपले लोक आहे त्यांनी बंद पण पुकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।